चला तर आपण आज बनवूया फ्रेंच फ्राईज. चला तर मग आता सर्व बटाटे आपण मस्त सोलून घेऊयात. बघू शकता तुम्ही की आपण बटाटे किती स्वच्छ आणि नीट सोडून घेतले आहेत. बटाटे आपण फ्रेंच फ्राईजच्या साईजने कट करायला सुरुवात करूया. बघा मी कसे कट करते, तुम्हीही तसे करा. बारीक बारीक करा, म्हणजे तळताना पूर्ण शिजतील आणि क्रिस्पीही होतील. पाण्यामध्ये टाकून मस्त धुवून घ्या, म्हणजे त्याचा सगळा स्टार्च निघून जाईल. आणि मग टॉवेलमध्ये किंवा सफेद कपड्यामध्ये मस्त पुसून घ्या. मस्त फ्रेंच फ्राईजला इकडनं तिकडनं लोळवा. मस्त त्याला आंघोळ केल्यानंतर आपण अंग कसे पुसतो तसे त्याला पुसून घ्या. आता एका भांड्यामध्ये हळद, मीठ, कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित सगळं मिक्स करा. कोटिंग येईल फ्रेंच फ्राईजला, म्हणजे कसे क्रिस्पी बनतील. आता तेलामध्ये टाकून मस्त फ्राय करून घ्या. वरती खालती करा, जेणेकरून फ्राईज चांगले तळले जातील. तुमचे फ्राईज खाण्यासाठी तयार आहेत. चला तर मंडळी, कधी करताय फ्रेंच फ्राईज? चला तर मंडळी, पाणी सुटलं का जिभेला? कधी बनवताय? लवकर लवकर कमेंट करून सांगा.